परंडा येथे शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। या सभेसाठी राज्याचे 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार असून सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे। महिला सक्षमीकरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील परंडा या ठिकाणी येणार आहेत। या सभेसाठी मोठी तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद धाराशिवचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दिली आहे। की धाराशिव जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब आहेत, जे एकनाथ शिंदे साहेबाचे खंदे समर्थक म्हणून त्यांची जी ही आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं शिंदे साहेबाचा तानाजी मालुसरे म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं ते तानाजीराव सावंत साहेब। त्यांनी जो निधी या धाराशिव जिल्ह्याला आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांकडून आणला, त्यासाठी काही सत्कारसुद्धा आदरणीय लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी होणार आहेत। त्याच्यामुळं आम्ही एवढंच आपल्या माध्यमातून आव्हान करेल की लाडकी बहीण योजना ही योजना जी आदरणीय मुख्यमंत्री किंवा या मंत्रिमंडळानं आणली, त्यांचा एक चांगला गौरव या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीतर्फे या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी आमच्या जवळपास 70-80 हजार महिला आणि वेगळे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत। आम्ही निश्चित त्यांच्या स्वागताची तयारी आम्ही सगळेजण म्हणून या ठिकाणी करतो। कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण कोण येणार आहे? कार्यक्रमाला आता तरी संदेश असा आहे की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महिला बालकल्याण मंत्री आणि आरोग्यमंत्री हे सगळे 6-7 मंत्री येणार आहेत, असे आमच्याकडं सध्या तरी माहिती आहे। मला सांगा, तू परंडा येथे सभा होत आहे, कसं नियोजन आहे, काय त्यांची व्याप्ती असणार आहे, कसं नियोजन केलं? परांडा येथे जे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये जे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा कार्यक्रमाचा शुभारंभ आज या ठिकाणी 14 तारखेला येत आहेत आणि त्याचं नियोजन जे आपण बघताय मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। जवळपास 300x600चा हा मोठा शामियाना या ठिकाणी उभा केला जातो आहे। या शामियान्यामध्ये जवळपास 70 ते 80 हजार महिलांचं नियोजन या ठिकाणी आपण करतो आहे। त्याचबरोबर काही मोठे प्रवेश जे